बहुजन पार्टीचे नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर लोकसभेचे उमेदवार यशवंत गायके ज्यांचा जेणेकरून उमेदवारी अर्ज जे बाद करण्यात आला आहे तो नेमकं बाद कशा पद्धतीमध्ये झाला या दरम्यानच्या प्रतिक्रिया. आज कार्यकर्त्यांची एक जी बैठक पार पडली आहे त्या बैठकीदरम्यान त्यांनी जे आदेश दिले या आदेशासंदर्भात आपण चर्चा प्राध्यापक टी.पी. मुंडे सर आणि यशवंत गायके यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः प्राध्यापक टी.पी. मुंडे सर आपल्यासोबत आहेत. सर, गायके यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे यावर नेमकं काय प्रतिक्रिया? आणि प्रश्न असा आहे की त्यांनी दोन फॉर्म भरले होते. दोन्ही फॉर्म भरल्याच्या नंतर ठीक आहे एका फॉर्ममध्ये त्रुटी निघाली असं ते स्वतः होते तिथं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी स्वतःही सांगितलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की जर एक फॉर्म असेल तो का रद्द झाला कसा झाला याचे हे म्हणजे हे आहे ना गोड बंगाल ना हे सुद्धा. आणि म्हणून ते हायकोर्टात गेले त्याच्यावर ते बोलतील. वाटतंय की कुठंतरी राजकीय दृष्टिकोनातून त्या अधिकारी निवडणूक आहे दडपण वगैरे असं जे काही चर्चा झाली संवाद झाले असं वाटतंय? नाही आता राजकीय त्यांनी बी सांगितलं की याच्यावर काहीतरी राजकीय दडपण असावं बाकी काही असावं. परंतु आता कसं आहे शेवटी हायकोर्टामध्ये गेला प्रश्न. आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ. काय प्रतिक्रिया आहे दरम्यान उमेदवारी अर्ज? माझी प्रतिक्रिया अशी मी आमचे नेते लोकनेते माननीय प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी मला जी उमेदवारी दिली बीड जिल्हा लोकसभेची ही उमेदवारी मी सार्थक आणि या उमेदवारीचं चीजच करणार होतो. पण ही उमेदवारी भरल्यानंतर जी मी 2 फॉर्म भरले त्या फॉर्ममध्ये एक फॉर्म चुकीचा दिला आणि आम्हाला एकच फॉर्मची नोटीस दिली. दुसरा फॉर्म आमचा ॲक्सेप्ट होता आणि योग्य होता. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं तो एक फॉर्म चुकीचा एक सही नसल्यामुळं चुकीचा दर्शवण्यात आला. पण त्या एका फॉर्मबरोबर माझे दोन्ही फॉर्म रिजेक्ट केले. माझ्यावर अन्याय केला. माझ्यावर अन्याय नाही केला, माझ्या ओबीसी बहुजन पार्टीच्या पक्षावर अन्याय केला, समाज बांधवावर अन्याय केला. याची परतफेड या प्रशासनाला आणि या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ज्यांच्या दबावाखाली त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट केला त्यांना 100% भोगावं लागणार आहे. आणि भविष्यामध्ये 100% बीड जिल्ह्याची जनता त्यांना भोगविल्याशिवाय राहणार नाही. कुणाचा दबाव असेल एकंदरीत कोणत्या राजकीय? नाही दबाव कोणाचा म्हणजे प्रशासनाचा दबाव कोणाचा आहे? कोण पालकमंत्री आहे? अशा परिस्थितीमध्ये दबाव कोणाचा असू शकतो? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर. जो हायकोर्टामध्ये माझा फॉर्म एक सक्सेस होतो मला सिम्बॉल देण्याचं हायकोर्टामध्ये सांगण्यात येतं पण वेळ निघून गेले मला सिम्बॉल मिळत नाही. त्याच्यामुळं मग दबाव कोणाचा हे तुम्ही समजून घ्यायचं. हे जनतेला कळलं की कुणा दबावाखाली फॉर्म रिजेक्ट केला. मी माझी माहिती पूर्ण माझ्या नेत्यांना मी सगळी दर्शनात आली. त्यांनी म्हणले आता बघू म्हणले आता पुढच्या वेळेस लढू म्हणले. वेळ आणखीन गेलेली नाही म्हणले आणि लढणारच आहे. ओबीसीच्या प्रश्नावर मी सतत ओबीसीच्या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये टी.पी. मुंडे सराबरोबर राहणार आहे. हा निर्णय पूर्ण आता निवडणुकीच्या कार्यकर्त्यावर सोपवला आहे. कुठेही आदेशित केलं नाही किंवा कोणत्या पक्षाला आपल्याला मदत करायची या निर्णयाकडे कसं पाहता? नाही प्रश्न असा आहे की कार्यकर्त्यामध्ये सर्वांचं मत आलं की आपला उमेदवार नाही. मग आपला उमेदवार नाही तर मग आता आम्ही काय करावं? आम्ही आतापर्यंत 40 वर्षापासून तुमचं ऐकत आलो सर की मग आम्हाला आता या निवडणुकीत आम्हाला परवानगी द्या. पुढचा ह्याचा आदेश पुढच्या निवडणुकीत आम्ही आदेश मानतोच नेहमीच. पण आता आपला उमेदवार नसल्यामुळं आम्हाला परवानगी द्या म्हणून त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये कुठंतरी वज्रमूठ जे आहेत ते मोकळी सोडली. विधानसभेमध्ये परत एकत्रीकरण. आता वज्रमुठीचा ते पुढचा विधानसभेचा प्रश्न नंतर विधानसभेला पाहूया. परंतु आता लोकसभेमध्ये जेव्हा हा प्रश्न समोर आलेला आहे या प्रश्नाला आपण सामोरे गेलो. लोकांना अधिकार दिला किंवा आता माझ्याकडं सर्व प्रकारचे कार्यकर्ते मराठा कार्यकर्ते बंजारा कार्यकर्ते मुस्लिम कार्यकर्ते दलित कार्यकर्ते 18 पगड जातीचे माझ्याकडे कार्यकर्ते आहेत आणि हटकर धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत. हे सगळे मला मानणारे कार्यकर्ते आहेत गेल्या 30-35 वर्षापासून. आणि म्हणून मी त्यांना बाकी काय सांगू शकतो म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पूर्ण अधिकार तुम्हाला कार्यकर्त्याच्या मनावर मी सोडून दिलं. खरं तर आता 2-3 दिग्गज नेते जे आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुणाकडून आम्हाला पाठिंबा वगैरे ओबीसीनं देण्यात यावा अशी मागणी एकंदरीत करण्यात आली. नाही कारण प्रश्न असा आहे कुणीही माझ्याकडे मागणी करू शकत नाही.
त्यांना प्राध्यापक टी पी मुंडे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ते मला कुणी मागितलं नाही, कुणी म्हणलं नाही आणि कुणाला मला मागाय जरी आले असते तर कुणाला मला अधिकार त्यांना देण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून तो मी पूर्ण माझ्या कार्यकर्त्यावर या सर्व सोपवून दिला. त्यांनी जो काय निर्णय घ्यायचा आहे ते त्यांनी घ्यायचा, मला मान्य आहे. धन्यवाद. एकंदरीत पाहिला गेलं तर याच ओबीसीच्या बैठकीत प्राध्यापक टी पी मुंडे यांनी सरांनी जो निर्णय आहे तो कार्यकर्त्यावर सोपवला गेला आहे. मात्र या बैठकीमध्ये आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेमकं या दरम्यान भावना काय असणार आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र याच बैठकीदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय न्यूज मीडिया, बीड, परळी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.